नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भारतीय प्रजासत्ताक दिनाबद्दल। भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी 26 जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे। याला गणराज्य दिन असेही म्हटले जाते। भारताचे संविधान हे संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले व 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधान अंमलात आले। जवाहरलाल नेहरू यांनी 31 डिसेंबर 1929 रोजी लाहोर जवळ रावी नदीच्या काठी तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती। त्याची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला। या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते, भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो। हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे। या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झालेली आहे। दरवर्षी 26 जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत म्हणजे नवी दिल्ली येथे एक मोठे आहत संचलन आयोजित केले जाते। हे संचलन रायसीना हिल पासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते। संचलनाच्या अगोदर अमर सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक अमर जवान ज्योती येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात। भारतासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते। त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात। तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमनही होते। राष्ट्रगीत सुरू होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व 21 तोफांची सलामी दिली जाते। त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात। राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेली देशातील शूर बालके सजवलेल्या हत्तीवरून किंवा वाहनांवरून या संचलनात सहभागी होतात। प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते। भारतीय फौजांचे जसे नौदल, पायदल, वायुसेना असे वेगवेगळे सेना विभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे, क्षेपणास्त्रे जसे पृथ्वी, अग्नी, रणगाडे समवेत संचलन करतात। भारताचे राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात। या संचलनाच्या सादरीकरणाची पूर्वतयारी विशेष काळजीपूर्वक आणि शिस्तीने केली जाते, इतके या संचलनाचे महत्त्व आहे। नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनाप्रमाणेच भारतातील सर्व राज्यातही एक संचलन होते। प्रत्येक राज्यात त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात।